तो कचरा उठा होत नाही आणि ते हद्दवाढ मागायला. पहिला शहराचा विकास होत नाही ना. आता मला वाटतं आत्ता रंकाळ्या बसले डबरे देऊन आत्ता भरले असतील डीमार्टच्या समोरचे. ग्रामीण भागाला दाखवलं पाहिजे की आम्ही हे डेव्हलप करू शकतो. उगाच आपल्या राजकीय स्वार्थासाठी काही बोलू नये. कोल्हापूरची हद्दवाढ झाली पाहिजे तर मागणी जोर धरून आली आहे, तर काय शिंगणापूर गावकरी मग काय वाटतं? आज कोल्हापूरची हद्दवाढ झाली पाहिजे ही शहरावाल्यांची भूमिका आहे. तर ग्रामीण भागाला त्या हद्दवाढीचा मला तर वाटतं काय फायदा नाही. ग्रामीण भागात सोयीसुविधा, रस्ते, गटर्स, पाणी, मुबलक सुविधा पूर्ण आहेत. आज हद्दवाढ मागायल्यात सिटीतली. त्यांना मला एकच प्रश्न आहे की सिटीतली लोक आज ग्रामीण भागात येऊन राहिल्यात आणि सिटीतल्या लोकांना सिटीत काहीतरी सोयीसुविधा मिळत नाही. त्यामुळे सिटीतली लोक ग्रामीण भागात उपनगरात येऊन राहिल्यात आणि उपनगराला लागूनच सिटीची हद्द आहे. त्या हद्दीतला आता गेला तर आमच्या खानसरीवर डाव्या साईडला गेला तर महानगरपालिकेची हद्द आहे. त्या महानगरपालिकेच्या हद्दीत कचरा उठाव त्यांचा होत नाही. जाताना मेन रोडला तो कचरा उठाव आहे त्यांचा, तो कचरा उठाव होत नाही आणि ते हद्दवाढ मागायल्यात. आज पाईपलाईन लिकीची गळती चंबुकडीच्या इथं भरपूर लिकीची गळती आहे. ती वारंवार सांगून ती निघत नाही. कमीत कमी वर्षातून 3 ते 4 वेळा ती लिकीची गळती होते आणि हद्दवाढ मागत आहेत. हद्दवाढीला आमचा विरोध आहे. पहिला सिटीची तिने देखभाल व्यवस्थित करून ग्रामीण भागाला मग हद्दवाढीचा विचार करावा. आता तसं तुम्ही म्हटलात की आता फुलेवाडी, खानसर या भागामध्ये उपनगरांमध्ये हद्दवाढी लोकसंख्ये बाहेरची राहिलेले आहेत. पण याचा कुठेतरी बुडद्रा महानगरपालिका बसत आहे. म्हणजे पाणी असू दे, कचरा उठाव असते, यासाठीच कुठेतरी हद्दवाढ झाली पाहिजे असे मत जे आहे ते कोल्हापूर व्यक्त नाही. त्या उपनगरांना ग्रामपंचायत सुविधा देत्या, तर ज्या उपनगराला लागून ज्यांची जी सिटीची जागा येत्या त्या हद्दीतला त्यांना अजून काय कचरा उठाव होत नाही. आता मी तुम्हाला म्हणलो ना, डाव्या साईडला जाताना उजव्या साईडला आमच्या बाहेर जाताना ग्रामीण भाग लागतो आणि डाव्या साईडला जाताना दत्तनगर म्हणून आहे तो सिटीचा भाग लागतो. त्या दत्तनगरच्या कचरा लोक तिथं घंटागाडी येत नाही म्हणून ती जाताना रस्त्यावर टाकतात. तो कचरा उठाव महानगरपालिकेनं होत नाही. वारंवार आम्ही ग्रामपंचायतनं भरपूर वेळा केलेला आहे कचरा उठाव. तो खरं तर खराच प्रश्न त्यांच्यासाठी चालू आहे सध्या की त्यांना एकतर ग्रामीणमधून काही सुविधा मिळत नाहीत आणि शहरी भागातून देखील काही सुविधा मिळत नाहीत. त्या लोकांसाठीच हद्दवाढ करणे किंवा आता जर बघितलं शिंगणापूर असेल, शिंगणापूर, लक्षद्वीप वसाहत आणि कोल्हापूर याच्यामध्ये फारसं अंतर राहिलेलं नाही आहे. हो, जोडलेलंच आहे. मग जर हद्दवाढ झाली तर ते म्हणजे सगळ्यांचाच विकास होईल असं मत जे आहे ते शहरवासी मांडताना दिसत आहे. नाही, पहिला शहराचा विकासच होत नाही ना. आता शहरात गेलो तर आपण बऱ्यापैकी आता मला वाटतं आत्ता रंकाळ्या बसले डबरे देऊन आत्ता भरले असतील डीमार्टच्या समोरचे. वारंवार कितीतरी वेळा नगरसेवकांनी तिथं मोर्चा काढला. परत रंकाळ्या सुशोभीकरण आत्ता बऱ्यापैकी डेव्हलप झालेलं आहे. ते पहिला त्यांनी ग्रामीण भागाला दाखवलं पाहिजे की आम्ही हे डेव्हलप करू शकतो, हे करू शकतो. त्यावेळी ग्रामीण भागाची जनता विचार करू शकेल. कारण आत्ताच तुम्ही म्हणला तर लगेच ताबडतोब हद्दवाढ पाहिजे, हद्दवाढ होऊ शकत नाही. आणि त्यांचं एक म्हणणं आहे की ग्रामीण भागाचा बोजा आहे. एक दिवस फक्त रविवारचा जर आम्ही ग्रामीण भागानं जर सिटीत जायला नाही म्हणलो तर सिटीची अवस्था खूप वाईट होईल. भाजीपाला ते सगळं ग्रामीण भागातूनच येतो. त्यामुळे बाजारपेठा सगळ्या ग्रामीण भागातून तिथं येतात. त्यामुळे त्यांचा बिन बऱ्यापैकी हे आहे आमच्यावर आणि त्यांचं बिन महानगरपालिकेचं आम्ही बी त्यांच्यावर अवलंबून असं आहे. त्यामुळे कुणीही उगाच आपल्या राजकीय स्वार्थासाठी काही बोलू नये. मार्केटचं म्हटलं तर कोल्हापूरमध्ये देखील मार्केट असतं, मोठं मार्केट आहे. शेतकऱ्यांना कुठं त्याचा फायदा होईल. शेतकऱ्यांना देखील आपला माल फक्त गावापुरता न मिळायचा राहता बाहेरल्या राज्यामध्ये यांचा माल जाऊ शकतो. या दृष्टिकोन काय विचार केला तर हद्दवाढ होऊ शकते असं वाटतं? पहिला ते करून दाखवलं पाहिजे सिटीवाल्यांनी, मग त्याचा आपण विचार करू. कुठेतरी हद्दवाढला विरोध नाही, पण कुठेतरी शासनाने आज कोल्हापूरला 3 मंत्रीपदे आहेत. आज बऱ्यापैकी महानगरपालिका बिन आज बऱ्यापैकी डेव्हलप करू शकते. कारण ते काय होत नसल्यामुळे, डेव्हलपिंग होत नसल्यामुळे महानगरपालिकेचे जे ते नेते त्यात IT पार्क करणार, हे करणार. कारण आजपर्यंत काय सिटीत काय झालेलं नाही. आज बऱ्यापैकी शाहू स्टेडियम सोडलं तर सिटीत मोठं ग्राउंड नाही आहे. ती कुठल्या तरी मॅचेस खेळाडू घडले पाहिजे, त्यासाठी पहिला हे डेव्हलपिंग केलं पाहिजे. आज कोल्हापूरचं नाव एवढं नावविकेत आहे, खरं ग्राउंड खेळाडूंना नाही. आज खासबागची अवस्था आत्ता बऱ्यापैकी झाल्या. मध्ये खासबाग बंदच पडलेलं आहे. नेमकं तुमचं म्हणणं हद्दवाढला विरोधच आहे, हद्दवाढ करायचीच नाही की कोल्हापूर शहराने काहीतरी रोल मॉडेल ठेवलं पाहिजे. कोल्हापूर शहराने रोल मॉडेल काहीतरी ठेवलं पाहिजे. त्यानंतर आपण हद्दवाढीचा विचार करू.